लक्षात आलं तुमच्या? कसलाही फॅब्रिक असू द्या, प्रेस शिवाय काम करायचं नाही, हे तर सगळ्यात पहिलं लक्षात घ्यायचं. कारण का आपल्याला काय सवय आहे की आहे त्या पद्धतीने आपण काम करतो आणि ते काम आपण सुरू ठेवतो, बरोबर आहे? तर त्या पद्धतीने काम न करता तुम्हाला काम कसं करायचंय की जो पण आपल्याकडे आहे फॅब्रिक त्याच्यावरती प्रेस करणं गरजेचं आहे. तर आपण याला घेतले आणि याला घेऊन आपण इथे प्रेस मारतोय. आता बघा अशा पद्धतीच्या प्रेस घ्या, ठीक आहे. नसेल तुमच्याकडे तरी अशा पद्धतीच्या प्रेस घ्या. एकदाची इन्व्हेस्टमेंट हे 10 वेळेस हे खराब होत नाही. बघा जी प्रेस होते ना ही सगळी हवानी प्रेस होते, दिसते तुम्हाला हवा निघते, बरोबर आहे? तर ही प्रेस जी असते ना याली स्टिंग प्रेस म्हणतो आपण, म्हणजे फक्त हवानी प्रेस होते, कपडा जळायचा भीती नाही. नाही तर एखाद्या वेळेस आपला एखादा साडीचा ब्लाऊज जर जळाला तर तेवढा खर्च तर तुम्हाला त्या साडीचा देऊन टाकावा लागतो. त्यापेक्षा व्यवस्थित पैकी अशी प्रेस घ्या. 2800 रुपये 3000 रुपयाला अशा प्रेस भेटतात, तर या तुम्ही प्रेस घेऊ शकता. आणि लॉंग टर्म साठी म्हणजे तुम्हाला शॉर्ट टर्म मध्ये काम करायची गरज नाही, लॉंग तुम्ही कव्हर लोकही युज करा व्यवस्थित पैकी, ही प्रेस खराब होत नाही. तुमच्या घरातले 10 वेळेस खराब होतात, ठीक आहे. हिला खराब व्हायचा कुठल्याही पद्धतीचा चान्स नाहीये. तुम्हाला जे आहे ते अशा पद्धतीने याला घ्यावं लागेल मात्र. कारण काय होतं आपण जास्त महागाची प्रेस घ्यायला घाबरतो, जाऊ द्या म्हणतो आपण 700 800 1000 1200 रुपयामध्ये घेऊया, ठीक आहे. तर आपल्याला तशी न घेता आपल्याला प्रेस ही चांगली घ्यायची. आज आपण हायनेक कापतोय आणि शिवतोय दोन्ही पण. आता ज्यांचे समजा याच्या अगोदरची बॅच होते त्यांना मी मेसेज टाकलेला, आता काहींनी जॉईन केला काहींनी नाही केला जॉईन, ठीक आहे. त्याची देण वैशी मला दुसरी तुझं माप काय आहे? 13-23. का काय ते व्हाईट कलरचा चॉक होता ना. बघा तर आता आपण माप टाकूया. माप कशा पद्धतीने टाकायचं, तर आपण ही उंची घेतोय 13ची, 33 इंचाची चेस्ट आहे आपली. किती आहे चेस्ट हे मापाने कापतोय मी ब्लाउज, लक्षात ठेवा मी हे मापाने कापतोय, ठीक. प्रेस बंद करा. आपण मापाने जे आहे ते ब्लाउज कापतोय. 13 उंची 33 छाती 27 इंचाची कंबर आहे किंवा 28 इंचाची घेऊ शकतो आपण, ठीक आहे. राऊंड मुंडा किती इंचाचा आहे? 15 इंचाचा राऊंड मुंडा. आता एवढे मेजरमेंट आपल्याला सगळ्यात अगोदर बॅक साठी लागते, ठीक आहे. आता बॅगला कसं उचलून घ्यायचं हे पण दाखवतो, म्हणजे 2 पद्धतीने आज मी तुम्हाला बॅग दाखवतो. एक अर्धा इंच वर घेतलं तर काय होऊ शकतं, आणि तुम्ही जर अर्धा इंच नाही वर घेतलं तर मग काय होणार, हे दोन्ही तुम्हाला याच्यामध्ये शिकवतो आज. बघा इथून अर्धा इंच रेषा मारली, कारण की मी एवढी शिलाई दाबणार आहे. मला 13 इंचाची हाईट घ्यायची म्हणून मी 13 इंचावर मार्किंग केली, अर्धा इंच मी शिलाईसाठी घेतला. तर मी जो शिलाईसाठी घेतला त्याच्यावरती रेषा मारली. आता शोल्डर हा हिचा 15 इंचाचा, जेवढा राऊंड मुंडा आहे तेवढा शोल्डर आहे. 15चे अर्धे 7.5, ठीक आहे. इथून 7.5 घेतलं तर मला इथे अर्धा इंच कमी घ्यायचं. काय करायचं, कमी घ्यायचं, म्हणजे मी इथे घेणार 7, ठीक आहे. हा फॉर्म्युला मी तुम्हाला शिकवला, बरोबर आहे. हा फॉर्म्युला मी सगळ्यांना शिकवलाय. आता इथे जेवढं तुम्ही घेतलंय, ठीक आहे, त्याच्यापेक्षा इथे सुद्धा अर्धा इंच कमी घ्यायचं, म्हणजे इथे पण 7च घ्यायचं, इथे पण ही रेषा घ्यायची. आता ही रेषा म्हणजे काय, छातीचं माप आहे, बरोबर आहे. मग छाती किती आहे आपली 33चा चौथा भाग किती येईल 8.25. परंतु आता याचा गळा मला 11 इंचाचा घ्यायचा समजा मागचा, तर मला लुजिंग किती टाकावं लागते, इथे 1.25 इंच टाकावं लागते. परंतु हा बंद गळा आहे, हा काय बंद गळा आहे. मग बंद गळा आहे तर तुम्हाला कंपल्सरी याच्यामध्ये 1 इंच लुजिंग टाकायची. किती टाकायची, 1 इंच लुजिंग. मग माझं माप इथे येतंय 8.25, मी अधिक 1 मिळवणार 9.25 पहिली मार्किंग होईल, आणि नंतर 1.5 इंच शिलाई. आता कंबर घ्यायची मला 7 चौक 28, 1.5 इंच शिलाई, ठीक आहे. 27 ची कंबर आहे, तुम्ही 28 ची घ्या, काही अडचण नाही गणितासाठी. नंतर फिटिंग करता वेळेस मात्र 27 चीच करायची, ठीक आहे. इथून द्यायचे काय केला, सेफ. आता सेफ दिल्यानंतर इथे खांदा उतार घेणं खूप गरजेचं आहे. अर्धा इंच ते तुम्ही 1 इंचापर्यंत खांदा उतार घेऊ शकता,
अर्धा इंचापासून 1 इंचापर्यंत. ज्याचं शोल्डर ढाळ जास्त आहे, ज्यांच्या शोल्डरची लेवल जास्त आहे, अशांना तुम्ही 1.5 ते 1 इंच खांदा उतार घेणार. परंतु ज्यांचे शोल्डर लेवलला आहे अशांसाठी तुम्ही अर्धा ते 1.5 इंच घ्या. मग मी आता इथे 1 न घेता मी इथे अर्धा इंच घेतो. किती घेतोय? अर्धा इंच प्रेस. का बरं? ठीक आहे. आता मी इथे खांदा उतार घेतला. आता बघा मी काय शिकवतो तुम्हाला, नेहमी हे बॅक साईडला इथे अर्धा इंच शिकवतो. परंतु तुमचं म्हणणं आलं की आम्हाला हे न घेता आम्हाला इथे पाठीमागे 1 इंच शोल्डर उचलून पाहिजे, तर तुम्ही 1 इंच शोल्डर उचलून सुद्धा घेऊ शकता बंद गळ्यासाठी. मग ते घ्यायचं कसं? तर बघा, पहिलं तरी इथे 12वा भाग येईल छातीचा 2.25 आणि इथून देणार आपण हा पहिला खांदा उतार. ठीक आहे. याला वर आणायचं, इथून इथे 1 इंच हा उचलून घ्यायचा. बरोबर आहे? घेतला. 1 इंच उचलून घेतल्यानंतर तुमचा सेप इथून नाही येणार, आता इथून येणार. तर सेप कुठून येईल? ह्या अर्धा इंचावरून, फक्त अर्धा इंच फक्त. समजलं का? नाही समजलं? बघा, काल काय शिकलो होतो आपण की याला अर्धा इंच वर उचलायचं आणि इथून असा सेप द्यायचा. बरोबर आहे का? आज आपण काय शिकतोय, जर तुम्हाला बॅक साईडला 1 इंच उचलून हवा असेल, काही काहीची कॉलर पाठीमागे जाते ना, ठीक आहे, मग तुम्हाला 1 इंच उचलायचं असेल तर इथून 1 इंच वर आला आणि जिथे खांदा उतार दिला तिथून 1 इंच वर आला, जसं आपण कॉलरला शिकलो. परंतु कॉलरला काय केलं, जेवढं 1 इंच उचललं होतं तिथून आपण असा सेप दिला होता, याला तिथून दिला होता. आता याला काय करतो, याच्यावर अर्धा इंचच फक्त शिलाईपुरतच आपण घेतलं इथे आणि अशा पद्धतीने पेन दिलं, फक्त शिलाईपुरतं, म्हणजे अर्धा इंचाची इथे शिलाई जाणार आहे अशी. ठीक आहे, तेवढंच घेतलंय आणि तिथे घेऊ याला व्यवस्थितपैकी असं सेट दिलं. ठीक आहे. परंतु आता एक कापू तर राहिलो आपण, परंतु आपण राऊंड मुंडा चेक केला का इथे? नाही केला. मग आपल्याला राऊंड मुंडा चेक करणं गरजेचं आहे. आता इथे 1 इंच जास्त आहे, म्हणजे हे 1 इंच म्हणजे काय, तुमची अर्धा इंच मागची शिलाई, अर्धा इंच समोरची शिलाई. मग याच्या खाली अर्धा इंच सोडायची गरज आहे का? तर नाही. तुम्हाला इथून डायरेक्ट राऊंड मुंडा मोजायचा आणि राऊंड मुंडा 15 इंचाचा आहे, म्हणजे हे 7.5 इंच आलं पाहिजे. तर हे किती येतंय? 8, म्हणजे अर्धा इंच जास्त भरतोय. काय भरतोय? जास्त भरतोय. मग तुम्हाला याला अर्धा इंच कमी करायचं वरचं आणि इथे द्यायचा हा सेट. समजलं का राऊंड मुंडा कसा बनेल? कमी जास्त हे करावं लागेल तुम्हाला तुमच्या मुंड्यानुसार, आणि तुमच्या मुंड्यानुसारच तुम्हाला याला घ्यावं लागेल. ठीक आहे, समजलं? या पद्धतीने काय करायचं, तुम्हाला कापायचं. आता आपल्याला घ्यायचा फ्रंट. आता फ्रंट तुम्हाला जो हवा असेल तो घेऊ शकता तुम्ही. आता मला सांगा, आज कोणता दाखवू तुम्हाला याच्यामध्ये? फ्रेंच कट दाखवू, 1 टक्स दाखवू, 4 टक्स दाखवू, कुठला दाखवू? जो म्हणसान तो बनेल. कुठला बनवू? प्रिन्स कट बनवू? ठीक आहे. आता प्रिन्स कट बनवायचं असेल तर तुम्हाला इथे 1 इंच सोडायचं असतं, बरोबर आहे? हे शिकवलं मी तुम्हाला. आता आज मी तुम्हाला डायरेक्ट कटिंग दाखवतोय. 1 इंच सोडायचं, जे आपण पेपरवरती सोडतो, आणि नंतर याला काय करतो आपण, अशा पद्धतीने ठेवतो, बरोबर आहे? आणि आपली आहे तशी आपण इथे मार्किंग करून घेतो, है ना? काय करतो? मार्किंग करून घेतो. मग आपण इथे ही मार्किंग करतो, समजा अशी आली आपली. परंतु आपल्याला इकडे मार्किंग नाही, आपल्याला फक्त मधला पीस काढायचा अगोदर. काय करायचा? मधला पीस. मग आपण ही मार्किंग करून घेऊ. हा 1 इंच जो वाढवलेला आहे वरती, याला करा फोल्ड. ठीक आहे, हा खांदा उतार द्या. बरोबर आहे? त्याच्यानंतर इथपर्यंत, जिथपर्यंत मुंड्याचा आकार येईल तिथपर्यंत याला काय करा, मार्किंग करा. आता इथून आपला समोरचा गळा आहे, समजा आता समोरचा गळा मला किती घ्यायचा? 7. इथे मी 7 वर मार्किंग केली. ह्या 7 वरून आपण इकडे क्रॉसमध्ये जातो, बरोबर आहे? असंच जातो प्रिन्सेस कटला. ठीक आहे. याच्यामध्ये गेल्यानंतर आपण काय करतो,
हा एक 12 भाग पहिले तर आपण डॉट उंची घेऊ. आता डॉट उंची आपण घेतली 9.5 इंचावरती. किती वरती घेतली? 9.5 इंचावरती इथे. ठीक आहे. आता इथे काय करतो, हा जो राऊंड आहे, जो मी टिंब दिला, इथून याचा 12वा भाग अधिक 1 इंच घेतो. 3.5 अधिक 1 4.5. बरोबर आहे. आणि दुसऱ्याचा 12वा भाग कुठून घेतो आपण? इथून घेतो. इकडनं नाही घेत, इथनं घेतो. इथून 12वा भाग अधिक 1 इथे. हा टक्स कसा बनला? अशा पद्धतीने क्रॉस. बरोबर आहे. मग आता काय शिकवलं तुम्हाला? जर समजा तुमचं 28च्या आतमध्ये माप असेल तर तुम्ही इकडे 1.25 घेणार, इकडे 1.25 घेणार. परंतु आता माझं 32च्या पुढचं माप आहे, तर मला इकडे 1.5 इंच घ्यायचंय आणि इकडे 1.5 इंच घ्यायचंय. बरोबर आहे. आणि ही रेषा अशा पद्धतीने येईल. असं शिकवलं ना? बरोबर आहे. आता तुम्हाला खाली 1 इंच वाढवायला सांगितलेला आहे इथे. मग हा 1 इंच तुमचा इथून असा जातो. इथे अर्धा इंच बरोबर येईल. इथे सेंटरला 1 जाईल, पण इथे किती येईल? अर्धाची येईल. कारण हे क्रॉसमध्ये गेले. आता तुम्हाला इकडचा शेप शिकवलेला आहे मी असा, आणि इथून तुम्हाला हा टक्स द्यायला सांगितला असं. बरोबर आहे. आता मी काय शिकवलं? ह्या दोन्हीचा करा मध्ये, याचा परत मध्ये आणि याचा मध्ये. आता इथपर्यंत हे घ्यायचं सरळ. ठीक आहे, सरळ. आणि याला थोडं नॉर्मली सेप दे, सेंटरला आणायचं. कुठे आणायचं? सेंटरला आणायचं. इथून याला असं कर्व सेप द्यायचं. बनला प्रिन्स कटचा आकार. परंतु आता पहिला आपल्याला हाच काढायचा. इथे ट्रेसिंग आहे, इथे ट्रेसिंग आहे. हा, आता याच्यासाठी तुम्हाला ट्रेसिंग हिल हवी असते. काय असते? ट्रेसिंग हिल हवी आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ट्रेसिंग हिल गरजेची आहे. मी ट्रेसिंग हिल घेऊन येतो. आता याला काय करायचं? तुम्हाला छापायचंय. हे बघा, याला घ्यायचंय आणि इथून तुम्हाला याला या पद्धतीने मार्किंग करायची. बघा, हा टक्स आपण इकडला इकडे घेतोय. याला आपण आता बाजूला घेऊया. बघा, हा भाग उमटला. ठीक आहे. याला घ्या, पहिली मार्किंग करा. तुम्हाला दाखवतो मी त्याच्यावरती. ठीक आहे. आता याला इथे अर्धा इंच शिलाई माया वाढवायची आणि हा पीस आपण इथून कापून घेऊया. बघा, आता हा पीस समजा आपण इथे 1.5 इंच आतमध्ये दिलं आणि हा सेप दिला, म्हणजे 1.5 इंच समोरचं सेप. आता लक्षात ठेवा, आपण याला इथे कापलं तर चालेल का? नाही चालणार, कारण की आपल्याला इथे हायनेक बनवायचं. काय बनवायचं? हायनेक. मग हायनेक बनवायचं तर कसं बनेल? तर बघा, इथे बनेल 1.5 इंच. खूपच हेल्दी मेजरमेंट असेल 48, 50, 44च्या नंतर ती इथे 1.25 बनेल. किती बनेल? 1.25. नाही तर सगळ्यांना 1.5 इंच. त्याच्यानंतर ही पुढची कॉर्नरची साईज किती ठेवायची? तेवढी साईज तुम्ही इथे घ्यायचं. 1.5 इंचाची हवी असेल तर 2.25 इंच घ्याल, आणि जर 2.25ची हवी असेल तर इथे 2 इंच घ्याल. म्हणजे थोडं तुम्ही वाढून घ्याल. इथे आपण 2.25 इंच घेऊ आणि इथे एक रेषा देऊ. आता बघा, मी इथं जर असं एवढूसा गळा बनवला तर हा चांगला दिसेल का? हा गळा चांगला दिसेल का? नाही. मग याच्यासाठी जो आपण छातीचा 12वा भाग घेतलेला आहे तो इथे घ्यायचा आहे अशा पद्धतीने, आणि ही रेषा अशा पद्धतीने स्ट्रेट वरती द्यायची. काय करायचं तुम्हाला? स्ट्रेट द्यायची वरती. इथे काय करायची? स्ट्रेट द्यायची, आणि ही साईज घेऊन तुम्हाला इकडे पण स्ट्रेट द्यायचं. लक्षात आलं? इथे कोणाला काही कन्फ्युजन आहे का? आता इथे बनेल जो हवा असेल तो करा. गोल बनवा, पंचकोनी बनवा, जो हवा असेल तो बनवा. आपण इथे गोल बनवूया. ठीक आहे. आपण काय केला? गोल घेतलाय. गोल घेतल्यानंतर आता हे घ्यायचं किती, हा एक प्रश्न पडला. मग सरळ तुमचं शोल्डर बघायचंय किती आहे. हे याला इथे ठेवायचं. बघा, इथे ठेवलं की याची मार्किंग इथे आली. बघा, कुठे आली? इथे. मग इथून याला असं ठेवायचं इथे, आणि इथून याला अशा पद्धतीने लावत जायचं. ठीक. आणि इथे घ्यायचं. आता हे मी का नाही शिकवलं तुम्हाला माहितीये का?
कारण इथे तुम्हाला खूप प्रॉब्लेम येईल की इथे हे तर इथं मिळतं, गळ्याचा आकार तर इथे आहे, बरोबर आहे ना. त्यामुळे मी तुम्हाला फक्त वरचं शिकवलं होतं, हे नव्हतं शिकवलं. पण आता हे शिकायचं असेल तर तुम्हाला या पद्धतीने याला घ्यावं लागेल, ठीक आहे. आणि मग तुमचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होईल. इथे घ्यायचं, हे झालं तुमचं अॅक्युरेट शोल्डर. आता अर्धा इंच एकमेकांना जॉईन करायसाठी हे अर्धा इंच एक्स्ट्रा लागेल, ठीक आहे. हा झाला पीस. आता आपल्याला याला काय करायचं, कापायचं. काय करायचं आपल्याला, कापायचंय. आपण याला कटिंग करून घेऊया. गोलच गळा आपण कापूया. ठीक आहे. आता हा बनेल कसा, तर बघा हा बनणार कसा, तर याला घ्यायचंय, ठीक आहे. आणि याला घेऊन तुम्हाला व्यवस्थितपैकी असं दोन्ही साईडला दोन येतील, इकडे आणि इकडे. याचा गळा इकडे बनेल, याचा गळा इकडे बनेल. अशा पद्धतीने हा गळा बनेल, या पद्धतीने तयार होईल. पण हे इथे एकमेकांना जॉईन केलं जाईल. काय होईल, जॉईन केलं जाईल, तरच हा तयार होईल. ठीक आहे. आपण याला ठेवूया बाजूला. आता आपल्याला काय करायचं, साईड पीस काढायचं. याचं कपडा कुठे ठेवला, ठीक आहे. आता आपल्याला याचा साईड पीस काढायचा. आता साईड पीस कसा निघेल, तर बघा आपण जी मार्किंग केलेली आहे, आपण कोणती मार्किंग केलेली, ही मार्किंग केलेली आहे, याला ठेवायची. बघा याच्यामध्ये जर चुकलं ना तर ब्लाऊज चुकला. लक्षात ठेवा, याच्यामध्ये चुकलं की ब्लाऊज चुकला. त्याच्यामुळे तुम्हाला याच्यावरती व्यवस्थित पैकीच काम करावं लागेल, त्याच्याशिवाय हे जमणार नाही. आपण इकडे एक्स्ट्रा ठेवतोय, कारण का, तर आपलं कमरेचं माप आलं पाहिजे. इथे पण आपण सरळ घेतो थोडंसं. जेवढे इकडे अर्धा इंच खाली आलं होतं तेवढे इथे अर्धा इंच खाली आणायचं, इथून अशी क्रॉस लाईन द्यायची. क्रॉस लाईन दिल्यानंतर एवढ्याच जागेत अशी मार्किंग करायची. परंतु बघा डायरेक्ट कटिंग केली तर एवढ्या सगळ्या मार्किंग पडतात बॅगवरती, एवढ्या सगळ्या. तर एवढ्या सगळ्या मार्किंग ट्रान्सपरंट असेल तर दिसून जातात. मग त्याच्यासाठी तुम्हाला एक तर तुम्हाला तो जो रिम्यूव्ह होणारा चॉक आहे, जो मेनाचा चॉक असतो, तो एक तरी यूज करावा लागेल. नाहीतर तुम्हाला डॉट डॉट करून जास्त करून ट्रेसिंग हिलची मार्किंग करावी लागेल. आता हे मला तुम्हाला दाखवण्यासाठी डार्क करावंच लागणार आहे. इथून घ्या आणि ही पण मार्किंग करून असं पद्धतीने काढून घ्या. आता बघा राहिला प्रश्न हा, तर याला फिरवायचं कसं, याला इथे ठेवायचं बोट आणि असं फिरवायचं. इथे मार्किंग झाली, इथे सरळ आलं. जे काय खालीवर होईल ती इथे मार्किंग करायची. इथून घ्या बाजूला आणि याला सरळ लिहून घ्या. ठीक आहे. इथे आता मार्किंग झालेली आहे. पफ आपल्याला लागेल तिथे तयार झाला, इथून इथपर्यंत. इकडे आपल्याला सरळ पाहिजे एवढ्या जाग्यात, तर आपण एवढ्या जाग्यात सरळ घेतोय. ठीक आहे. इकडे आपल्याला अर्धा इंच शिलाई माया वाढवायची, आपण इथे अर्धा इंच शिलाई माया वाढवू. ठीक आहे. आणि इथून आपण याला मध्ये कापून घेऊ. ठीक आहे. बघा याचा कर्व शेप कसा आला, हा शेप येणं गरजेचं आहे. ठीक आहे. हा शेप येणं गरजेचं आहे. त्यासोबत हा पीस इथे लागेल. आता कापल्यानंतर नक्की चेक करा की हे याच्यामध्ये बसणार का, हे याच्यावरती बसणार का व्यवस्थित. तर बघा हे करेक्ट बसते. का होते, करेक्ट बसते. ना कमी होते ना जास्त होतं. जर कमी जास्त होत असेल तर त्याला आत्ताच छाटा. नंतर काय करता तुम्ही, याला चेक करण्याची चेक नाही करणार आणि त्याला ओढून घेणार जास्त, आणि मग तो जास्तच वाढून जातो, काय तर माझं वाढलं असेल म्हणून. पण तुम्ही जर अॅक्युरेट चेक करून जर लावला असेल ना, जर वाढलं तर याचा अर्थ होतो की आपण शिवण्यामध्ये चुकतोय.
काय होतंय, शिवण्यामध्ये चुकतोय. ठीक आहे, समजली तुम्हाला ही डायरेक्ट कटिंग कशी झाली प्रिन्स कटची. म्हणजे डायरेक्ट कटिंगही करू शकता तुम्ही, पण त्यासाठी एक्सपिरियन्स लागतो थोडासा, तुमचा कॉन्फिडन्स लागतो. कॉन्फिडन्स जर असेल तर तुम्ही ते पण करू शकता. धागा लावून आता मी याला फॅब्रिक वरती ठेवतोय आणि फॅब्रिक वरती ठेवून मी याला कटिंग करतोय. आता मी अशा पद्धतीचा ब्लाउज पीस घेतलाय, थोडं डार्क मी अस्तर घेतलंय त्याला. हे बंद साईडला येईल, आपल्याला हुक पुढे घ्यायचे. याला घ्यायचे आणि कट करायचं. कस काय केलाय? ठीक आहे, आता आपल्याला याला मशीनवरती घेऊन पहिले त्याला स्टिच करायचे. आपण स्टिच करून घेऊ. आता तुम्हाला मी स्लीव्ह दाखवतो. ठीक आहे, मी आता तुम्हाला स्लीव्ह दाखवतो. आता स्लीव्ह आपण शॉर्ट मध्ये म्हणजे छोटी स्लीव्ह बनवूया, कपडा नाही उरला. ठीक आहे, तर आपण छोटी स्लीव्ह बनवणार इथे 3 ते 3.5 इंचाची. या कपड्यामध्ये जेवढी ऍडजस्ट होईल तेवढीच. ठीक आहे, आता या कपड्यामध्ये किती ऍडजस्ट होईल, तर 4 इंचापर्यंत स्लीव्ह ऍडजस्ट होते. मग आपण 4 इंचापर्यंत इथे स्लीव्ह घेणार आहोत. आता इथे कपडा जास्त आहे, मग आपण याला असं घेऊया. बघा, आडव्यामध्ये मी अशी कटिंग नाही करणार, मी कटिंग अशी करणार. कशी? अशी उभ्यामध्ये. आडव्यामध्ये मी कटिंग नाही करणार, हे लक्षात ठेवायचं. आणि आडव्यामध्ये तुम्ही सुद्धा कटिंग नाही करायची. काय? तुम्ही सुद्धा कटिंग करायची नाही. कटिंग ही नेहमी उभ्यामध्येच करायची. का म्हणलात मॅडम? शोल्डर ना, शोल्डर तुम्हाला जे बंद गळ्याचं असेल त्याच पद्धतीने टाकावं लागेल. जसं की समजा आपण कॉलरला शोल्डर टाकलं होतं, त्याच पद्धतीने शोल्डर टाकायचं आणि त्याच पद्धतीने शोल्डर टाकून मग त्याची कटिंग करायची. कारण बॅक साईड ही तुम्हाला यासाठी वाढवायची असते, कारण की तो ब्लाऊज पाठीमागच्या साईडला नाही ओढला गेला पाहिजे, म्हणून तुम्हाला बॅक साईडला 1 इंच वर वाढायचंय. तुमचा तुमचा आवाजच नाही कळत. काय म्हणताय? हा बोला ना. बर, करू का याला शिवलेस? काय नाही, आहे तेच, कटिंग झालेली आहे, बस मुंड्याला पट्टी लावायची, शिवलेस झाला. मग बारीक पद्धतीने जसं ओपन गळा कटिंग होईल त्या पद्धतीने कटिंग होईल. हा हा, तर मग जरी समजा तुमचं बंद गळायचं असेल आणि शोल्डर जर बारीक असेल ना, तर गळ्याचा डीप हा जास्त होईल. गळ्याचा डीप हा जास्त होईल, शोल्डरची साईज कमी होईल. बाकी त्याच्यामध्ये काही चेंज नाही करायचं. मुंडा सेपही तुमचा तसाच पद्धतीने राहील. किंवा तुम्हाला असं नाही करायचं शिवलेस म्हणून याचा सेप आतून आला पाहिजे किंवा बाहेरून आला पाहिजे, असं काही नाहीये.
तुम्ही ज्या पद्धतीने बंद गळ्याचा शेप देसाल त्याच पद्धतीने तुम्हाला मुंड्याचा शेप आहे. बंद गळ्याचेच नाप असतं पण स्लीव्हची स्लीव्हचं काय म्हणलंय? आतल्या साईडने असते. आतल्या साईडनं शेप असतो असं म्हणताय का? घेऊ शकता ना, काही प्रॉब्लेम नाहीये, काही प्रॉब्लेम. पण तुम्ही त्याचा काहीच विषय नाही. गळ्याचा जो डीप असेल, समजा आता हा तुमचा पूर्ण शोल्डर आहे 7 इंचाचा, बरोबर आहे? 7 इंचाचा शोल्डर. आता तुम्हाला समजा तुम्हाला पुढे ओपन गळा, दोन्ही साईड बंद का फक्त एकच साईड बंद? दोन्ही साईड बंद, मी तेच विचारते. हा. दोन्ही साईड बरं, दोन्ही साईड बंद म्हणजे बॅकही बंद, फ्रंट बंद, तर त्याला आपण बोट नेक म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? बोट. स्लीव्ह हो, त्याला जी शोल्डरची पट्टी आहे ना ती जर छोटी हवी असेल तर ठीक आहे, त्याला आपण बोटनेक म्हणतो. काय म्हणतो? बोटनेक. ठीक आहे. तर बोटनेकला 3.5-4 इंचापर्यंत गळा आहे. समजा आपण एवढा गळा घेतला, बरोबर, 3.5 इंचाचा, आणि इथे शोल्डर आहे. ठीक आहे. आता तुम्ही ठरवायचं की एवढं माझं शिलाईला जाईल आणि इथून मला शोल्डर समजा 1.5 इंचाचं ठेवायचं. ठीक आहे. तर याला 1.5 इंचापर्यंत घेऊन जा. असं अर्धा इंच खांदा उतार द्या, झालं. काही चेंज नाही. सेप वगैरे सेम असंच राहील. इथून जो पण पाहिजे तो सेप तुमचा असंच राहणार आहे. काही चेंज, हे वाढेल. ठीक आहे. बाकी आहे तसंच राहील. ठीक आहे. तर आता आपल्याला बाही शिकायची. रुंदी फक्त वाचणार. हा, गळा रुंदी फक्त वाढणार, बाकी काहीच करायची गरज नाही. ठीक आहे. याला घेतलंय. आता आपल्याला इथे बाही उंची द्यायची. माझी समजा 3.5 इंचाची बाही आहे. ठीक आहे. मला इथे मुंडा खोली 3 इंचावरती द्यायची. राऊंड मुंडा माझा 15 इंचाचा आहे, तर मी इथे 7.5 मधून अर्धा इंच कमी करेल, 1.5 इंच शिलाई घेईल. दंड घेर समजा मी अंदाजे आता 12ची घेऊन टाकतो आणि इथून मला हा सेप द्यायचा आहे. ठीक, ही झाली माझी स्लीव्स. बरोबर आहे. याला घ्यायचं, इथून कट करायचं. आता कट केल्यानंतर लक्षात ठेवा, इथे तुम्हाला नॉच मारायचं. हे म्हणजे तुमचा सेंटर. त्याच्यानंतर तुम्हाला फिटिंगच्या जागेवर नॉच द्यायचा आहे. हा म्हणजे माझा फिटिंगचा भाग. याला 2 पीस मधला एक पीस असा ओपन करायचा आणि इथून याला व्यवस्थित पैकी या पद्धतीने शिलाई मारायची. बरोबर आहे. काय केलं मी? इथे सेप दिला. या पद्धतीने सेप देऊन हा माझा काय झाला? आतला सेप मुंड्याचा. बरोबर आहे. आणि मुंड्याचा सेप झालाय आणि ही झाली माझी स्लीव्स. आता ही स्लीव्स आपण इथे ठेवणार, कट करून घेणार. ठीक आहे. आता आपल्याला मशीनीवर जायचं आणि याला स्टिच करायचं. काय करायचं? शिलाई करायची आपल्याला.